पुणे गणेश उत्सवच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. नावाचा लॉर्ड गणेशच्या गणेश मूर्ती स्टॉल, जिथे आपण दरवर्षी येतो आणि तुम्हालाही माहिती आहे इथे खूप अप्रतिम गणेश मूर्त्या मिळतात. तसंच हा स्टॉल PCMC पिंपरी चिंचवडचा सर्वांचा आवडता स्टॉल आहे, जिथे तुम्हाला माहिती आहे की गणेश मूर्तींना ड्रेपरी सर्वात अप्रतिम भेटते. राईट मॅम? राईट. नमस्ते. लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉल हा चिंचवड गाव येथे आहे, गांधीपेठमध्ये. ओके. नेहमीप्रमाणे आपण ज्या ट्रेंडिंग मूर्त्या आहेत, जो विशाल शिंदे पॅटर्न आहे, शाडू, POP, त्या सगळ्या मूर्त्या घेतलेल्या आहेत. यावेळेस आपलं अजून एक गोडाऊन आहे. ओके. यावेळेस स्टॉकही वाढलेला आहे आपला. राईट. दरवर्षीप्रमाणे ज्या ट्रेंडिंग मूर्त्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला ड्रेसअप मध्ये वेगवेगळे पॅटर्न, वेगवेगळ्या डिझाईन भेटणार आहे, संपूर्ण भेटणार आहे. येस. आणि मित्रांनो बघू शकता हा स्टॉल खूप मोठा आहे. जवळपास यांच्याकडे 1000च्याहून अधिक मूर्त्या असतात. प्लस यांचं वरती एक गोडाऊनही आहे, जिथे तुम्ही म्हणजे बुकिंग झालेल्या मूर्त्या तिथे ठेवता. हो, यावेळेस आपण डिलिव्हरीसाठी दरवर्षी करतो त्याच्यानुसार नंबरिंग वगैरे केलेलं आहे. त्याच्यामुळे डिलिव्हरी खूप फास्ट जाणार आहे. आपल्याकडे 1000 मूर्त्या असल्या तरी आपण डिलिव्हरी खूप इझी देतो आणि सिस्टमॅटिक आहे. कारण की जर मित्रांनो तुम्ही बघताय ना, सगळ्या मूर्त्यांना त्यांनी लेबलिंग करून ठेवलं आहे आणि सिस्टमॅटिक ठेवलं, म्हणजे आणि प्लॅस्टिक लावून ठेवलं, त्याच्यामुळं की लोकांना असं टेन्शनच नाही. कारण ड्रेपरी जरी असली तरी खूप लोकांना वाटतं की बाप्पा आपला एकदम जीव की प्राण, तसं नीट राहिला पाहिजे. तर मॅम ह्यावेळेस आता मी बघतोय तो टोटल किती मूर्त्या असणार आहेत? टोटल आपल्याकडे साधारणतः 900 ते 1000 मूर्त्या आहेत आपल्याकडे. 1 फीट पासून आपल्याकडे 3-3.5 फुटापर्यंत मूर्ती आहे. राईट. आणि हे जे 1 फीट मध्ये आहेत ह्याला आपण ड्रेपरी करतो, हे POP असतात का इको फ्रेंडली आहे? POP पण आहेत. हे POP आहेत आपल्याकडे. शाडूमध्ये पण आहे ड्रेपरी. ओके. आणि त्यालाही ड्रेपरी होते? येस. कारण मित्रांनो जर तुम्ही बघितलं पैठणी म्हणा किंवा जरीचे म्हणा किंवा मग एक ट्रेंडिंग ज्या ड्रेपरी आहेत किंवा ज्यांचे फेट्यांचे पॅटर्न आहेत, इकडे तुम्हाला खूप युनिक भेटतात. आणि जसं तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघताय, सुंदर आणि सुबक मूर्त्या. आणि तसंच लहान मुलांना आवडणारे बालगणेश, मला माहिती आहे मागच्या वर्षी तुमच्याकडे जवळपास 20-25 पॅटर्न होते. हो, यावर्षी आपल्याकडे बालगणेश मध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत. राईट. तर मित्रांनो बघू शकता. आणि हे असे आहेत ना जी की इंस्टाग्राम ट्रेंडिंग आहेत. आणि ह्या वर्षीचा ट्रेंडिंग म्हणजे नरसिंहा, तोही इकडे आहे. तर आता ही जी मूर्ती आहे श्रींची, ही POP आहे का इको फ्रेंडली? POP आहे. POP आहे. आता ह्यांना जर ड्रेपरी करायची असेल तर होऊ शकते? हो, आपण कस्टमाइज करून देतो. ओके. हां, इंस्टाग्रामवरनं आता खूप ट्रेंडिंग चालू आहे की फोटो आणून दाखवतात की असा आम्हाला पॅटर्न पाहिजे, आपण तसं बनवून देतो. क्या बात आहे. मतलब जे पाहिजे ते तुम्हाला बनवून भेटणार. आणि मॅम असं जसं आता हे विशाल शिंदे सरांचं पॅटर्न आहे, पण ह्यात एक मूर्ती आहे श्रीनिवास आहे ती मोस्टली 3-3.5 फूट असते. आपल्याला छोटी पायऱ्या असेल तर भेटेल? हो, छोटी पण आहे आपल्याकडे. छोटेपासून मोठीपर्यंत आहे आपल्याकडे. 2.5 फुटापर्यंत आहे. ओके. म्हणजे साधारण त्याची सगळ्यात छोटी साईज काय असणार आहे? म्हणजे साधारणतः सगळ्यात छोटी साईज आपल्याकडे 18 इंचामध्ये आहे. बघायला भेटेल आता? हो. तर मॅम आता मला आठवतं की तुमचे सेक्शन्स असतात. म्हणजे आता हा वाला सेक्शन मागच्या वर्षी मला वाटतं POPचा होता. हो. आणि आणखी एक युनिक होतं पेपरच्या मूर्त्या, पेपर मॅश. त्याच्या. ते यावेळेस पण आहेत? हो, यावेळेस पण आहे. आणि यावेळेस आपण त्याच्यामध्ये 3 फुटाच्या पण मूर्त्या आणलेल्या आहेत. ओके. पेपर म्हणजे इको फ्रेंडली, ज्यांना पायाने घरच्या घरी विसर्जित करू शकतो. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता या साईडला हा पूर्ण POP सेक्शन आहे. हा नवीन पॅटर्न आहे, विशाल शिंदे पॅटर्न. शेठजी गणेश मूर्ती नाव आहे या मूर्तीचं. राईट. आपल्याकडे मुंबईचे पण गणपती आहेत, मुंबई पॅटर्न. मुंबई पॅटर्न. कारण मुंबई पॅटर्न म्हणजे आजकाल ड्रेपरीमुळे एवढे ट्रेंडिंगला आलेत ना. हो, आणि आपण ड्रेपरी करून देतो आपण यांना. ओके. राईट. आणि बघू शकता छोटेही आहेत, म्हणजे असं 1.5 फुटाचे आहे, वरची 2 फूट किंवा मग 14 इंच किंवा मग 1 फुटाचे, ह्यांच्यात संपूर्ण मूर्त्या आहेत. आणि ह्यांना म्हणजे असं ड्रेपरी, आता जसं तुमच्याकडे मला वाटतं की मागच्या वेळेस तुम्ही कलर ऑप्शन ऑलरेडी ठेवलं होतं ड्रेपरीमध्ये. यावेळेस पण तसं आहे. कलर ऑप्शन लेस मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भेटणार, ब्रोच मध्ये, इव्हन मूर्तीच्या हार मध्ये पण, ज्वेलरी मध्ये ज्या काही आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहेत. आता जसं ही श्रीकृष्ण अवतार, आता ह्याला बाशुरी वगैरे सगळं येणार. येस. तर मित्रांनो तुम्ही म्हणजे बघता, जसं ताई बोललं की तुम्ही फोटो घेऊन आले तरी तुम्हाला तशी बनवून देणार, सेम टू सेम. क्या बात आहे. फक्त पण कधी यायला लागला? कारण की 14 तारखेला गणपती येतात, कधी यायला पाहिजे तोपर्यंत? एक 1 वीक आधीपर्यंत आपण बुकिंग घेतो, कस्टमाइज करून देतो आपण. त्याच्यामुळे 1 वीक आधीपर्यंत, म्हणजे 14ला गणपती बसतात तर आपलं 9-10 तारखेपर्यंत मॅक्स टू मॅक्स बुकिंग, म्हणजे कस्टमाइज ड्रेपरीसाठी. पण गणपती बाप्पा तुम्हाला 14 तारखेवरून भेटतील. तर मित्रांनो रेडी असं तर तुम्ही असं जसं गणपती बाप्पा बघता विशाल शिंदे सरांच्या पॅटर्नमध्ये इथे युनिक मूर्त्या आहेत, वरती तुम्ही बघू शकता. प्लस हे वाले मुंबई पॅटर्न, विशाल शिंदे सरांचे पॅटर्न. खाली आपण बघू शकतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई, चिंतामणी आहे. हा मुंबईचा राजा पॅटर्नमध्ये आहे. टिटवाळ्यामध्ये पण मोठी मूर्ती आहे. प्लस ड्रेपरीवाले बालगणेश पण आहेत आपल्याकडे. राईट. कारण बालगणेशमध्ये जर तुम्ही बघितलं इकडे बरेचसे ऑप्शन्स असतात आणि ड्रेपरी असते. फिनिशिंग जसं हे आपण ह्याला पैठणी फिनिशिंग बोलतो का जरीचं फिनिशिंग बोलतो?
ह्याला पैठणी फिनिशिंग. पैठणी फिनिशिंग. कोणाला फॅब्रिक आवडत नाही, राईट, पैठणीमध्ये सेम सिंपल काठाच्या ह्याच्यामध्ये हवे तर आपण ते पण करून देता. क्या बात. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं हा पण पीओपी सेक्शन आहे, ज्यामध्ये पण खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि आता ह्याच्यातला कोणी स्क्रीनशॉट वगैरे घेऊन पाठवला तर तुम्ही बुकिंग करून देणार? हो, ऑनलाईन पण बुकिंग आहे आपल्याकडे. क्या बात आहे. जर तुम्ही कुठलीही मूर्ती बघितली, स्क्रीनशॉट काढला, डायरेक्टली तुम्हाला भेटणार. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला शस्त्रे भेटणार, हे ऑलरेडी फिटेड आहे, फिटेड आहे, म्हणजे पडायचं चान्सेस नाही आहे. क्या बात आहे. आणि पण बघताना असे म्हणजे जे फिनिशिंग दिली याला, हे रिमूव्हेबल आहेत. जर एखाद्या कस्टमरकडे चांदीचे शस्त्र असतात तर ते चेंज करू शकतात हे काढून. क्या बात आहे. आणि हेच नाही तर मी बघतोय की असे जे कलरिंग वगैरे कॉम्बिनेशन, कारण की आता बघा ऑरेंज विथ डार्क ग्रीन, हे आता हे आपण बोलतो ॲक्वा कलर विथ डार्क ग्रीन प्लस त्याच्यात डॉट्स, आणि हे फिनिशिंग कलरिंग खूप कॉम्बिनेशन बेस्ट ठेवलेलं आहे. आता मॅम, आता जसं हे मूर्ती आहेत आपण, कारण मला आठवतं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून तुमच्याकडे कस्टमर्स येतात. हो, आणि काही पुण्यातनं घरी घेऊन जातात. हो. म्हणजे काय समजा नागपूरला आपले जातात. गणपती मुंबईपर्यंत गेलेले आहेत. लास्ट इयर आपला गुजरातलाही गेलेला आहे मुंबई गणपती इथून. पण हे आता तुम्ही डिलिव्हरी करता का लोक येऊन घेऊन जातात? लोक येऊन घेऊन जातात किंवा ऑनलाईन बुकिंग करतात आणि गणपती बसायच्या एक 1 वीक आधी ते घेऊन जातात. ओके, पॅकिंग तुम्ही करून देता? हो. तर बघू शकता मित्रांनो, वरती खूप सुंदर मूर्ती आहेत. तर श्रीनिवास मूर्ती जी आपण बघणार होतो तर ती नेमकी कुठे असणार आहे? ती आपल्याकडे 3 हाईट मध्ये आहे. ओके, ही आहे ती 21 इंच आहे. ओके, नंतर 2 फुटामध्ये आहे. ओके. ही जी वरती आहे ही, हो. कारण की बऱ्याचशा लोकांना असं होतं की श्रीनिवास मूर्ती अप्रतिम आहे, आवडती आहे, बट ती साईज मध्ये नाहीये. लोकांना वाटतं की मोठी आहे, पण 2.5 फुटामध्ये पण आहे. ती आपण दाखवू पुढे. बट ड्रेपरी केलेली आहे तिला. हो, ड्रेपरीचं काम चालू आहे. ओके, ती पण आपण दाखवू. पण ती अवेलेबल आहे का बुक झाली? ती बुक झालेली आहे, पण आहे आपल्याकडे स्टॉक आहे. स्टॉक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला ही जी श्रीनिवासांची मूर्ती आवडली तर ह्याच्यात मला 2-3 ऑप्शन किंवा 5-6 ऑप्शन भेटणार. पण जेवढं लवकर आणि बुक करा. हाईट साठी पण भेटणार. अच्छा, हाईट साठी 2.5 फुटापर्यंत. फक्त एक आहे की लवकर बुक केले तर आणखी बेटर होईल. हो. क्या बात आहे. तर बघू शकता मित्रांनो, इकडे पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता आता हा मुंबई पॅटर्न ओके, आपण ड्रेसअप करून ठेवलेला राईट. आणि याला क्रिस्टल वर्क पण केलेलं आहे, प्लस पेट्यावर आहे, ज्वेलरी पण आपण देतो त्यासोबत. हो, ज्वेलरी. आता म्हणजे समजा एखादी मूर्ती मी ही बुक करतोय, ही अशी आहे तर मला ही संपूर्ण अशीच भेटणार? हो, अशीच भेटणार. किंवा सेम तुम्हाला ह्याच्यामध्ये असं सेम कस्टमाइज करून हवं असेल तर सेम फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटणार. क्या बात आहे. आणि खाली पण बघू शकतो मित्रांनो, कुठलीही मूर्ती तुम्हाला आवडली स्क्रीनशॉट घ्या, फोटो काढा आणि डायरेक्टली सेंड करा, तुम्हाला बुकिंग होऊन जाईल. हो. तर मॅम, आता तुम्ही बोलले पेपर लागतात, तर त्यात कुठले असणार आहेत? आपला आता शाडू सेक्शन चालू होतोय. एक दंत मूर्ती आहे ही. ओके, शाडू मातीमध्ये. राईट. इथून आपला पेपर लगद्याच्या मूर्त्या स्टार्ट होतात शाडू मध्ये. राईट. आता ही मूर्ती तुम्ही बोलताय पेपर लगद्यामध्ये बनली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर मूर्ती बघितली, कलरिंग, फिनिशिंग, पण असं वाटतं ना की पेपरवर कलर दिला तर तो राहणार नाही, पण हा तुम्ही बघा फिनिशिंग एकदम अप्रतिम, म्हणजे कोणी आयडेंटिफाय करू शकत नाही. आपण शाडूलाही ड्रेसअप करून देतो आपण. अच्छा, हे पेपर लगद्याच्या मूर्ती 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत पेपर लगद्याच्या. ओके. पण मॅम, एक आहे की टॅलेंट, कला आणि मेन म्हणजे याला डेडिकेशन, दोन्ही सगळ्यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. हो. क्या बात आहे. आपल्याकडे मार्बल फिनिशिंग मध्ये लालबाग आहे. नेकेडच्या पण मूर्त्या आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे आता हे ज्या मूर्त्या असतात मातीमध्ये. ह्याला कंपल्सरी तुम्हाला ड्रेपरी करणं असतं, Yes. जसं मुंबईच्या मंडळाच्या मूर्त्या असतात. हो. आणि घरगुती मूर्त्यांनाही हा ट्रेंड खूप चालला आहे, कारण की तुम्ही जर बघू शकता मित्रांनो, ही मूर्ती जर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्या गणपती बाप्पाला सजवू शकता. हो. राईट. आणि ह्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत. इको फ्रेंडली आहे. आणि वरच्या पण इको फ्रेंडली आहेत आपल्याकडे. ओके. तर बघू शकता इको फ्रेंडली मध्ये आपल्याकडे रिअल स्किन टोन मध्ये पण आहे. ओके. आपल्याकडे बालगणेशचा सेक्शन आहे. ओके, ड्रेपरी सेक्शन आहे शाडू मातीमध्ये. राईट. आणि हे शाडू मातीला तुम्ही ड्रेपरी केलेली आहे. हो. तर लोक बोलतील कसे होते, तर तुमच्या समोर उदाहरण आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी ड्रेपरी करून ठेवण्यात आलेली आहे. तसंच तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती जर खालच्या बघितल्यात, म्हणजे आपल्याकडे शंकर पॅटर्न आहे. ओके, पाषाण रूपी आहे. राईट. अगोरी पॅटर्न पण आहे शाडू मातीमध्ये. राईट. शाडू मध्ये आपल्याकडे आणि लिमिटेड स्टॉक आहे. ओके, म्हणजे जे लवकर येतील त्यांना भेटतील. हो. कारण की हे असा जो आपण बोलतो पाषाण, तर हा गणपती बाप्पाची मूर्ती अशी आहे की त्याला जर मागे डेकोरेशन केलं म्हणजे लोक अक्षरशः म्हणजे श्रद्धेने मिळतात ना, म्हणजे ओरिजिनल गणेश बाप्पा घरी बसला असं वाटेल. कारण हे बघू शकता तुम्ही, मक्कन म्हणजे एक कृष्ण अवतारातली मूर्ती. आणि मागच्या वर्षी मला आठवतं की तुम्ही एक कृष्णाची मूर्ती बनवली ज्याला हेअर्स पण होते रिअल. यावेळेस पण भेटणार आहे? हो, यावेळेस पण भेटणार. ओके. आणि यावेळेस हे काय मंडळाचे आहेत का कसे आहे? म्हणजे हे मंडळाचे आहे. ओके. आपल्याकडे ही पेपर लगद्याची मूर्ती आहे 3 फुटामध्ये. ओके, 3 फुटामध्ये पेपर लगदा. पेपर लगद्याची. क्या बात आहे. आणि म्हणजे वजनाला हलकी आहे. इझिली 2 माणसं उचलू शकतात ही वाली मूर्ती. हो. क्या बात आहे. आणि फिनिशिंग पण अप्रतिम, म्हणजे डोळ्याचं कलरिंग म्हणा किंवा जे आपण स्किन टोन, स्किन लेअरिंग बोलतो, ते पण खूप एकदम परफेक्ट केली. आणि ह्यालाही ड्रेपरी करू शकतो आपण. ड्रेपरी करू शकतो ह्याला पण. ओके. ही पीओपी मध्ये आहे.
राईट. या सोसायटीच्या मंडळाच्या मूर्त्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे छोट्या साईज मध्ये पण आहेत, म्हणजे ज्यांना घरात आणि मंडळात सेम मूर्त्या बसवायच्या असतील, ट्युनिंग करायचं असेल तर मोठ्यांमध्ये आपल्याकडे छोट्याही साईज मध्ये अवेलेबल आहेत. क्या बात आहे. म्हणजे मंडळाचा जो मूर्ती आहे ती आपल्या घरी पण असणार आहे. हो, हा आपला ड्रेपरी सेक्शन आहे आणि स्टॉकही आपण इथे ठेवतो. आपलं ड्रेपरी काम इथे चालतं. ओके. आणि ही जी मूर्ती आहे ती आपण बोलली होती, ही मी तुम्हाला सांगितलं होतं श्रीनिवास मध्ये आपल्याकडे 21 इंच 2 फूट आणि ही 2.5 फुटामध्ये आहे. हिचं ड्रेपरीचं काम चालू आहे. राईट. आता हिला आपण ड्रेपरी केली आहे, अजून म्हणजे खूप सुंदर वाटते. म्हणजे आता एक ह्याच्यावर वरती शेला जर आला, हो, त्याचं अजून काम बाकी आहे, काम चालूच आहे त्याचं. आणि ही त्यांच्यातली छोटीवाली मूर्ती. हा मी तुम्हाला सांगितलेला मुंबई पॅटर्न मध्ये तुम्ही म्हटले होते की ड्रेसअप वाली पण ड्रेसअप करून पण भेटणार. क्या बात आहे. आणि आता समजा मला हे पिवळं हवं असेल धोती, शेला गुलाबी हवा असेल, आपण कस्टमाइज करून देतो ना, तर त्याच्यामुळे तुमच्या चॉईस नुसार आपण करून देणार. तर मॅम, लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉलचा टायमिंग काय असणार आहे आणि लोकेशन काय असणार आहे? लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉल हा गांधीपेठ चिंचवडगाव येथे आहे. आपला टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आहे. ओके. आणि गुगलवरही आपलं लोकेशन आहे. लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉल चिंचवड टाकलं तरी आपलं लोकेशन येईल. आणि प्लस आपलं हे इंस्टाग्रामचं ही स्कॅनर आहे. हे स्कॅन केलं आपलं इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला आपला लोकेशन ऍड्रेस वगैरे सगळं मेन्शन. पण आजकाल नवीन एक मी तुमच्याकडे ऐकलं होतं की तुमचं कॅटलॉग पण आहे. हो, कॅटलॉग पण आहे. व्हॉट्सअप कोणी केलं ना, व्हॉट्सअप केलं तरी आपण त्यांना कॅटलॉग शेअर करतो. क्या बात आहे. तुम्ही तर हा आहे गांधी पेठचा रोड आणि समोर मोरया गोसावी मंदिर आहे. तर लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉलला व्हिजिट करा.